मनोज जरांगे पाटील व मराठा समाज, त्याचबरोबर बीड जिल्ह्याचे जे काय आमदार आहेत त्यामध्ये मग प्रकाशदादा सोळुंके, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, बीड शहराचे आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश अण्णा धस, हे जे काय बीड जिल्ह्यातले आमदार आहेत त्यांचा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी चांगला समन्वय आहे आणि हे आमदार लोकांमधून निवडून आल्यामुळे एक त्यांच्याबद्दल विश्वासार्हता मराठा समाजात देखील निर्माण झालेली आहे. मराठा समाजामुळेच आपण आमदार होतो हे त्यांना देखील माहिती आहे आणि मनोज जरांगे पाटील व महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये कुणीतरी एक समन्वय साधणारं असावं लागतं. त्या पद्धतीने हे बीड जिल्ह्यातले आमदार आपल्याला दिसतात. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्याचं काम या आमदारांनी केलेलं आहे आणि प्रकाशदादा सोळुंके हे ज्यावेळेस पत्रकार परिषदेत बोलले तेव्हा एक नवीन चर्चा आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे की 7 बाऱ्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटण्यात यावे. आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा जे कोणी असतील त्यांच्या नावावर कधी शेती असेल तर त्यांच्या नातवांना, त्यांच्या नातवांच्या नातवांना, पोरांना हे कुणबी आरक्षण लागू व्हावं असं प्रकाशदादा सोळुंके यांनी म्हटलं आहे. आणि म्हणून सरसगट आता कधी 7 बाऱ्याच्या आधारे आरक्षण भेटत असेल तर सरसगट संपूर्ण मराठा जो आहे, युवा मराठा समाज, त्या युवकांना आरक्षण इथे भेटू शकतं. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील आरक्षण भेटू शकतं आणि एकंदरीत हे पूर्ण मराठा आरक्षणाचं वातावरण पाहता बीड जिल्हा नेहमीच मराठा आरक्षणासंबंधी किंवा मराठा समाजाच्या संबंधी सक्रिय राहिलेला आहे. बीड जिल्हा असा जिल्हा आहे जिथे मराठा समाजाचं प्रभुत्व बऱ्यापैकी आपल्याला दिसून आलेलं आहे. मग ते संतोष अण्णा देशमुख यांचं हत्या प्रकरण असेल किंवा जातीय तेढ जो निर्माण झाला, वंजारा समाज किंवा इतर ओबीसी घटक वर्सेस मराठा, याचं केंद्रबिंदू तसं आचरणात बऱ्याचपैकी तिथे जातीय तेढ आपल्याला निर्माण झालेला दिसतोय आणि जातीच्या आधारावर लोकप्रतिनिधी निवडून येताना देखील दिसत आहेत. परंतु बीड जिल्हा नेहमीच एक फायटिंग जिल्हा राहिलेला आहे. तिथे डॅशिंग आमदार वगैरे, मारकुट्या वगैरे हे सर्व काही होत असतं आणि ते आता तिथल्या आमदारांनी, जे काय आताचे आमदार आहेत, त्यांनी बीड जिल्ह्याला सावरण्याचं, शांत करण्याचं काम केलेलं आहे आणि शांतताच प्रस्थापित केलेली आहे. लक्ष्मण हाके व विजयसिंह अण्णा पंडित हे जे आपण प्रकरण बघितलं त्यामध्ये देखील विजयसिंह अण्णा पंडित यांनी शांतताच दाखवली, संयम दाखवला आणि म्हणून मराठा समाज आणि बीड जिल्ह्याचं एक मोठं कनेक्शन आहे, यात काही वाद नाही.